रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीने आज दिनांक 26 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 12 वाजता निषेध आंदोलन करण्यात आले। त्यामागील कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीसाठी 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र शासनाने 42 करोडचा निधी पास केला होता, परंतु त्यामध्ये त्यांनी पहिला टप्पा 12 करोड देऊन डागडुजी केली। उर्वरित 30 करोड देण्यास महाराष्ट्र शासन टाळाटाळ करत दिसत आहे। या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि त्यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया विद्यार्थी संघटना यांच्या वतीने ॲडव्होकेट संदीप केदारे यांच्या नेतृत्वाखाली बोरिवली तहसीलदार नाटकवाला लेन येथील कार्यालय येथे महाराष्ट्र शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला आणि त्या बाबतीमध्ये निवेदन बोरिवली तहसीलदार माननीय इरे चप्पलवार साहेबांना देण्यात आली व त्यांनी देखील निवेदन घेताना याबाबत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले। तरी या कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वरिष्ठ नेते माननीय प्रकाश बनसोडे साहेब यांनी मार्गदर्शन केले। मालाड तालुका अध्यक्ष सुनील गमरे साहेब यांनी सूत्रसंचालन केले, गगनभेदी घोषणा दिल्या। मुंबई उपाध्यक्ष सुरेश टिके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले आणि शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या उर्वरित निधी मिळालाच पाहिजे असा आवाज उचलून धरला। तसेच त्यांनी निधी दिला नाही तर पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल। यात बोरिवली तालुका युवक संघटक कट्टीमणीजी प्रवीण डोळस, वार्ड क्रमांक 15 चे अध्यक्ष प्रवीण गुप्ता, मोमीन शेख, कृष्णा देवर व बरेच कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा सहभाग होता, असे ॲडव्होकेट संदीप केदारे विद्यार्थी नेते यांनी कळवले। आज इथे बोरिवली तहसीलदार मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेली पीपल एज्युकेशन संस्था, या संस्थेचे कॉलेज महाविद्यालय जे चालू आहेत, या महाविद्यालयासाठी ज्या राज्य सरकारने ज्या कॉलेजच्या दुरुस्ती कामासाठी 42 करोड देण्याचं आश्वासन दिलं आणि इलेक्शन पूर्वी त्यातले काही पहिला टप्पा देण्यात आला आणि त्यानंतर हा 42 करोड मधला एकही रुपया पीपल एज्युकेशन सोसायटीला दिला गेला नाही। याचा निषेध करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर मुंबई जिल्ह्याच्या वतीने आदरणीय आमचे विद्यार्थी संघटनेचे नेते संदीप केदारजी, ॲडव्होकेट संदीप केदारेजी आणि आमचे महाराष्ट्राचे नेते बुलंद आवाज माननीय प्रकाश बनसोडे साहेब आणि जिल्हा अध्यक्ष सुरेश टिके आणि आमच्या सर्व सहकार्याच्या वतीने या ठिकाणी माननीय बोरिवली तहसीलदार चप्पलवार साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन दिलेले आहे की जर या महाराष्ट्र शासनाने पीपल एज्युकेशन संस्थेला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी संस्था स्थापन केली आणि त्या महाविद्यालयासाठी जर राज्य सरकार निधी देण्यासाठी जर कुचकामी करत असेल तर या सरकारचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात येते। तरी आपण राज्य सरकारला आमच्या वतीने आवाहन देण्यात येते की आपण लवकरात लवकर पीपल एज्युकेशन संस्थेसाठी जो ठरलेला निधी लवकरात लवकर देऊन त्यातही अजून वाढ करून देण्यात यावी, या मागणीसाठी आम्ही तहसीलदार ऑफिसकडे ते आलेलो आहे। या तहसीलदारांनी आमचं निवेदन घेतलेलं आहे आणि लवकरात लवकर ही मागणी मान्य झाली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय राज्य सरकारचा निषेध करण्यात येईल। मी सुनील गमरे, मालाड विधानसभेचे अध्यक्ष, या राज्य सरकारचा जाहीर निषेध करतो। जय भीम, जय हिंद, जय भारत। लक्षात घ्यावा, आंबेडकरी चळवळीतले तमाम कार्यकर्ते आज पीपल एज्युकेशन सोसायटीला जो फंड पास करण्यात आला होता त्यात उर्वरित फंड हा अजून दिलेला नाहीये, तर शासनाची ही जी फसवेगिरी चालू आहे त्यांनी सरकारने तुरंत बंद केला पाहिजे आणि लवकरात लवकर ते फंड पुन्हा देण्यात यावा। आज रिपब्लिकन बहुजन विद्यार्थी परिषद तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने जाहीर निषेधाचा कार्यक्रम तहसीलदार कार्यालयावरती ठेवण्यात आला। या कार्यक्रमाचं महत्व, हा कार्यक्रम यासाठी ठेवण्यात आला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीला गेल्या 1.5 वर्षापूर्वी 42 करोड निधी हा पास झाला होता, परंतु त्यामधील 12 करोडचा निधी वापरण्यात आला आणि 30 करोड
चा निधी हा त्यांनी थांबून ठेवलाय. गेल्या केंद्र सरकारच्या आता जे झालेलं केंद्र सरकारचं इलेक्शन होतं त्या इलेक्शनाचं कारण देऊन त्यांनी इलेक्शन झाल्याच्या नंतर परत पुन्हा निधी पूर्ववत करू म्हणून असं सांगण्यात आले होते. परंतु आता पुन्हा त्यांचं तेच हे रडगाणं चालू आहे की आता इलेक्शन नंतर आम्ही तो निधी वापरू. परंतु आम्हाला असं वाटतंय की हा निधी हा वळवण्यात आलाय आणि त्यामुळे आम्ही महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो आणि याचं निवेदन आम्ही या ठिकाणी येऊन बोरिवलीचे तहसीलदार चपलवार साहेबांना आम्ही दिलेला आहे. तरी लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने याचा पाठपुरावा करून पुन्हा जो उर्वरित राहिलेला निधी आहे तो देण्यात यावा ही विनंती आहे. रिपब्लिकन पक्षाची विद्यार्थ्यांसाठी काम करणारी महाराष्ट्रातील बहुजन विद्यार्थी परिषदेच्या वतीनं आज पीपल एज्युकेशन सोसायटीच्या डागडुजीसाठी जो राज्य शासनाने निधी मंजूर केला होता तत्कालीन समाज कल्याण मंत्री माननीय मुंडे साहेब यांनी 42 करोडचा निधी पास केला. हा राज्यातील देशाच्या सर्व आंबेडकरी जनतेच्या मागणीनंतर पास करण्यात आलेला होता. त्यातला 12 करोड दिला. त्यात काही डागडुजी झालेली नाही. आधी विद्यार्थ्यांचे पावसामुळे हाल होतात, तसा त्रास होतो विद्यार्थ्यांना. पीपल एज्युकेशन सोसायटीच्या महाविद्यालयामध्ये 5 ते 10 लाख विद्यार्थी पुऱ्या महाराष्ट्रभर शिक्षण घेतात आणि बाबासाहेबांनी केलेली संस्था ही विद्यार्थ्यांना स्वयं रोजगार वगैरे देण्याचे काम करत आलेले आहे. अशा एज्युकेशन सोसायटीला महाराष्ट्र शासनाने जो निधी मंजूर केलेला आहे तो ताबडतोब उर्वरित निधी त्याचं बांधकाम करण्यासाठी देण्यात यावा. कारण लाडकी बहीण योजना 2 महिन्यापूर्वी सुरू झाली आणि 2 महिन्याचा चेक मिळाला. राज्य सरकारनं लाडक्या बहिणीला दिले तर आमचे जे लाडके विद्यार्थी आहेत 10-12 लाख ते सुद्धा मतदार आहेत, 18 वर्षाच्या वरचे आहेत. कारण कॉलेजमध्ये शिकत असलेले विद्यार्थी 18 वर्षाच्या वरचे मतदार आहेत. शासनाने त्यांच्याही मताचा विचार करावा आणि आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि आंबेडकरी जनतेला पाय देऊन फिरवायचं हे धोरण बाजूला ठेवून आता जे 3 इंजिनचं सरकार आहे त्या सरकारनं आंबेडकरी बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली पीपल एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी पावसात भिजत आहेत याची माहिती घेऊन निधी त्यांना वळवावा. अन्यथा महाराष्ट्रातील आंबेडकरी जनता बहुजन समाज बाबासाहेबांसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही अशी महाराष्ट्र शासनाला नोटीस देऊन इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जिंदाबाद. राज्य सरकार होश में आओ. राज्य सरकार होश में आओ. राज्य सरकार मुर्दाबाद. राज्य सरकार मुर्दाबाद. मुख्यमंत्री होश में आओ. पीपल एज्युकेशनला निधी मिळालाच पाहिजे. अरे कोण म्हणतो देणार नाही.